मित्रांनो, आपण रोज अनेक लोकांना भेटत असतो. काही लोक पहिल्याच भेटीत आपल्या मनावर छाप पाडतात, तर काही लोकांना आपण काही क्षणातच विसरून जातो. कधी विचार केला आहे का, असं का होतं? याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचा नीटनेटकेपणा आणि स्वतःला सादर करण्याची पद्धत. अनेक लोकांना वाटतं की टापटीप राहणं म्हणजे फक्त महागडे कपडे घालणं, महागड्या वस्तू वापरणं किंवा श्रीमंत दिसणं. पण खरं पाहिलं तर टापटीप राहणं म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि स्वतःच्या आयुष्याचा आदर करणं होय. तुम्ही कोणते कपडे घालता, तुमची आयुष्यात स्वच्छता कशी आहे, तुम्ही कसे चालता, कसे बोलता आणि स्वतःला कसं सादर करता, यावरून लोक तुमच्याबद्दल पहिल्याच भेटीत मत तयार करतात. अनेक वेळा तुमच्या बोलण्यापूर्वीच तुमचं व्यक्तिमत्व तुमची ओळख करून देत असतं. म्हणूनच म्हणतात, पहिली छाप ही शेवटची छाप ठरू शकते. लक्षात ठेवा, आकर्षक दिसण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नसते. स्वच्छ कपडे, नीटनेटके केस, वैयक्तिक स्वच्छता, नम्र वागणूक आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व या गोष्टी कोणालाही प्रभावी बनवू शकतात. या सवयींसाठी मोठा पैसा लागत नाही, पण त्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद नक्कीच ठेवतात. जे लोक स्वतःला टापटीप ठेवतात त्यांच्यात आत्मविश्वास अधिक असतो. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांना अनेक चांगल्या संधी मिळतात. मग ती नोकरीची मुलाखत असो, व्यवसायातील भेट असो किंवा दैनंदिन आयुष्यातील नाती असोत. तुमचं व्यक्तिमत्व नेहमीच तुमच्या बाजूने बोलत असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वतःला टापटीप ठेवण्याचे 10 जबरदस्त फायदे, जे तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवतील आणि आयुष्यात यश मिळवण्याचा तुमचा दृष्टिकोनही बदलतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या 10 फायद्यांपैकी एक जरी तुम्ही आजपासून तुमच्या आयुष्यात स्वीकारला, तरी तुमच्यात असा विचारसरणी बदल घडू शकतो जो लोकांना दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हालाही स्वतःमध्ये जाणवेल. फायदा क्रमांक 1, आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, स्वतःला टापटीप ठेवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही स्वच्छ कपडे घालता, वैयक्तिक स्वच्छता राखता आणि स्वतःला नीटनेटकं ठेवता, तेव्हा तुमच्या मनात स्वतःबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात. आरशात स्वतःकडे पाहताना समाधान वाटतं आणि प्रत्येक काम अधिक आत्मविश्वासाने करता येतं. लक्षात ठेवा, आत्मविश्वास हा फक्त मनातून निर्माण होत नाही, आपल्या राहणीमानाचा आणि व्यक्तिमत्वाचा त्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे दररोज स्वतःला नीटनेटके ठेवण्याची सवय लावा. फायदा क्रमांक 2, लोकांवर चांगली पहिली छाप पडते. पहिली छाप अनेक वेळा आयुष्यभर लक्षात राहते. एखादी व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा भेटते तेव्हा ती तुमचं बोलणं ऐकण्यापूर्वी तुमचं व्यक्तिमत्व पाहते. स्वच्छ कपडे, नीटनेटके केस, स्वच्छ बूट आणि आत्मविश्वासपूर्ण वागणूक यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल चांगली प्रतिमा तयार होते. नोकरीची मुलाखत असो, व्यवसायातील भेट असो किंवा नवीन ओळख, तुमचा नीटनेटकेपणा तुमच्यासाठी अनेक दारे उघडू शकतो. फायदा क्रमांक 3, लोकांचा आदर वाढतो. जो व्यक्ती स्वतःचा आदर करतो त्याचा आदर इतर लोकही करतात. तुमची स्वच्छता, तुमचं राहणीमान आणि तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या संस्काराचं प्रतिबिंब असतं. लोक अशाच व्यक्तींवर विश्वास ठेवतात ज्या स्वतःला व्यवस्थित ठेवतात. त्यामुळे
तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते आणि समाजात तुमची वेगळी ओळख तयार होते. फायदा क्रमांक 4, सकारात्मक ऊर्जा मिळते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? खोली स्वच्छ असेल, कपडे स्वच्छ असतील आणि वातावरण नीटनेटकं असेल तर मन आपोआप प्रसन्न होतं. अस्वच्छता मनात आळस आणि नकारात्मकता निर्माण करते, पण स्वच्छता आणि टापटीपपणा मनाला उत्साही बनवतो. त्यामुळे दिवसभर काम करण्याची इच्छा वाढते आणि प्रत्येक दिवस अधिक सकारात्मक वाटू लागतो. फायदा क्रमांक 5, शिस्त निर्माण होते. टापटीप राहणं ही फक्त बाह्य सवय नाही, तर ती शिस्तीची सुरुवात आहे. रोज वेळेवर उठणं, स्वतःला तयार करणं, वस्तू जागेवर ठेवणं आणि स्वतःची काळजी घेणं या छोट्या सवयी हळूहळू जीवनात मोठी शिस्त निर्माण करतात. आणि लक्षात ठेवा, शिस्त नसताना मोठं यश मिळणं जवळपास अशक्य असतं. फायदा क्रमांक 6, चांगल्या संधी मिळतात. जीवनात अनेक वेळा संधी आपल्या व्यक्तिमत्वामुळे मिळतात. नोकरीची मुलाखत, व्यवसाय, ग्राहक, मित्र किंवा समाजातील नवीन ओळखी यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व महत्त्वाची भूमिका बजावतं. स्वतःला टापटीप ठेवणाऱ्या व्यक्तीकडे लोक अधिक विश्वासाने पाहतात. त्यामुळे अशा व्यक्तींना अनेक चांगल्या संधी सहज मिळू शकतात. फायदा क्रमांक 7, आरोग्य चांगलं राहतं. स्वच्छता ही केवळ दिसण्यासाठी नसते, तर ती चांगल्या आरोग्यासाठीही आवश्यक असते. रोज अंघोळ करणं, स्वच्छ कपडे घालणं, नखे, केस आणि शरीराची स्वच्छता राखणं यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळतं. निरोगी शरीर असेल तर मनही आनंदी राहतं आणि प्रत्येक काम अधिक जोमाने करता येतं. फायदा क्रमांक 8, वेळेचं नियोजन सुधारतं. टापटीप राहणारे लोक त्यांच्या वस्तू नेहमी व्यवस्थित ठेवतात. त्यामुळे त्यांना वस्तू शोधण्यात वेळ वाया घालवावा लागत नाही. त्यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे ते वेळेवर कामं पूर्ण करतात. वेळेची बचत हीच पुढे जाऊन यशाची सवय बनते. फायदा क्रमांक 9, व्यक्तिमत्व प्रभावी बनतं. तुमचा पोशाख, तुमची स्वच्छता, तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं या सर्व गोष्टी मिळून तुमचं व्यक्तिमत्व तयार होतं. प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचं बोलणं लोक अधिक लक्षपूर्वक ऐकतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना अधिक महत्त्व देतात. म्हणून व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर टापटीप राहणं ही पहिली पायरी आहे. फायदा क्रमांक 10, यशाची सवय लागते. टापटीप राहणं ही फक्त बाह्य सवय नाही, ती स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःचा आदर करण्याची आणि स्वतःला दररोज अधिक चांगलं बनवण्याची सवय आहे. मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते अशाच छोट्या छोट्या चांगल्या सवयींमधून तयार होतं. आज तुम्ही स्वतःला टापटीप ठेवण्याचा निर्णय घ्याल, उद्या तुम्ही शिस्त शिकाल, परवा आत्मविश्वास वाढेल आणि हळूहळू हेच बदल तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातील. लक्षात ठेवा, तुमचं व्यक्तिमत्व हेच तुमचं पहिलं ओळखपत्र असतं. त्यामुळे स्वतःला नेहमी टापटीप, स्वच्छ आणि आत्मविश्वास पूर्ण ठेवा, कारण लोक आधी तुमचं व्यक्तिमत्व पाहतात आणि नंतर तुमची क्षमता ओळखतात. मित्रांनो, आजच्या या संपूर्ण व्हिडिओमधून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जग तुमच्याकडे कसं पाहतं यापेक्षा तुम्ही स्वतःकडे कसं पाहता हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात आरशात दिसणाऱ्या त्या व्यक्तीपासूनच होते. स्वतःला टापटीप ठेवणं म्हणजे फक्त इतरांना प्रभावित करणं नाही, ते स्वतःवर प्रेम करण्याचं, स्वतःचा आदर करण्याचं आणि स्वतःला दररोज अधिक चांगलं बनवण्याचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, तेव्हा तुम्ही जगाला एक संदेश देता की मला माझ्या आयुष्याची किंमत आहे आणि मी माझ्या भविष्याला गंभीरपणे घेतो. लक्षात ठेवा, यशस्वी माणूस एका दिवसात घडत नाही. त्याच्या प्रत्येक चांगल्या सवयी
प्रत्येक छोटा निर्णय आणि प्रत्येक सकारात्मक कृती मिळून त्यांचं व्यक्तिमत्व घडवत असते. स्वच्छ राहणं, वेळेचं महत्त्व ओळखणं, स्वतःला नीटनेटकं ठेवणं आणि शिस्तबद्ध जीवन जगणं या दिसायला छोट्या सवयीच पुढे जाऊन मोठ्या यशाचं कारण बनतात. कधीही असा विचार करू नका की माझ्याकडे महागडे कपडे नाहीत, त्यामुळे मी प्रभावी दिसू शकत नाही. खरं व्यक्तिमत्व महागड्या वस्तूंनी नाही, तर स्वच्छता, साधेपणा, आत्मविश्वास, नम्रता आणि चांगल्या वागणुकीने घडतं. तुमचा स्वभाव, तुमची शिस्त आणि तुमचा नीटनेटकेपणा हीच तुमची खरी ओळख असते. आज स्वतःला एक वचन द्या की मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला बनवेन. मी स्वतःची काळजी घेईन, माझ्या सवयी सुधारेल, माझं व्यक्तिमत्व घडवेन आणि प्रत्येक दिवशी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करेन. कारण जे लोक स्वतःचा आदर करतात, स्वतःला सतत घडवत राहतात आणि छोट्या छोट्या चांगल्या सवयींमध्ये सातत्य ठेवतात, त्यांनाच आयुष्यात मोठं यश, मोठा सन्मान आणि मोठ्या संधी मिळतात. म्हणून मित्रांनो, आजपासून स्वतःला टापटीप ठेवा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला अशी व्यक्ती बनवा की तुमचं व्यक्तिमत्वच तुमची ओळख बनावं. लक्षात ठेवा, तुमचं व्यक्तिमत्व हे तुमचं पहिलं ओळखपत्र आहे. ते जितकं सुंदर, स्वच्छ, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण असेल, तितक्याच मोठ्या संधी आयुष्य तुमच्या दारात आणेल. मोठी स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला दररोज अधिक चांगलं बनवत राहा. कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होते. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील एक जरी फायदा तुम्हाला प्रेरणा देऊन गेला असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आजपासून मी स्वतःला टापटीप आणि शिस्तबद्ध ठेवणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.